नमस्कार. शहाद्यात पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार. 800 विद्यार्थ्यांचे आंदोलन. शहाद्यात आदिवासी वसतिगृहातील 800 विद्यार्थी पाण्यासाठी रस्त्यावर. नंदुरबारकडे पायी मोर्चाचा इशारा. शहादा शहरातील मोयदा परिसरातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील सुमारे 800 विद्यार्थी गेल्या 3 दिवसांपासून पाण्याअभावी त्रस्त असून प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ गुरुवारी सायंकाळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नंदुरबारकडे पायी जाण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृहातील विविध समस्यांबाबत विद्यार्थी गेल्या 4 वर्षापासून शासन तसेच आदिवासी विकास विभागाकडे तक्रार करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र वारंवार तक्रार करूनही समस्यांची ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या वसतिगृहात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र टँकरचे पाणी अशुद्ध असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून या पाण्याचा वापर केल्याने अंगाला खाज येत असल्याचे त्यांनी सांगितले. याच पाण्याचा वापर स्वयंपाकासाठीही केला जातो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी नंदुरबारकडे जाण्यासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा फौजफाटा घेत त्या ठिकाणी हजेरी दिली. चौफुलीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवून त्यांच्याशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार संभाजी पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्याशी संपर्क साधून वसतिगृहातील परिस्थितीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांसाठी तातडीने बोरवेल करण्यात येईल असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई करा अशी भूमिका घेत विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले. सुमारे 3 तास आंदोलन करूनही संबंधित अधिकारी घटनास्थळी का आले नाहीत असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. यानंतर नंदुरबार येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील व किरण मोरे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली. रात्रीच बोरवेलचे काम सुरू करण्यात येईल असेही आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही प्रमाणात शांत झाले. दरम्यान वसतिगृह परिसरात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून स्वच्छतेच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. तर एक दिवस नाही, तुमच्या अडचणी आहे ना, पाण्याची अडचण आहे ना, कालपासून पाणी नाहीये. आम्ही वारंवार तक्रार करतो, ते पाणी आम्हाला पुरेसं नाही आहे. तर आम्ही वारंवार प्रशासनाला अर्ज वगैरे लिहितो की आम्हाला पाण्याची सोय करून द्या, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज रॅली काढून आज आम्हाला निघावं लागतं. कालपासून आमच्या वसतिगृहात पाणी नाही आहे. मुलं ताटा जेवण जसं केलं तसं हात धुवायला आणि ताटाला पाणी प्लेट. आता पीओ साहेबांनी सांगितलं की ज्या बोरला पाणी आहे तो बोर तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहे. उद्या दिवसभरात तिथे पाईपलाईन करून देणार आहे आणि सगळ्यांच्या समक्ष सांगितले. आणि मागचे विषय बोलून आता काही त्याचं हे नाही. आता जी तुमची अडचण आहे त्याच्यावर उपाय आपण काढलाय. तर माझं तुम्हाला सगळ्यांना प्रशासनातर्फे विनंती आहे की तुम्ही आता तुमचं हे जे आंदोलन आहे मागे घ्या आणि उद्या दिवसभरात आम्ही स्वतः थांबून तुमची अडचण सोडून देऊ अशी मी तुम्हाला आश्वासन पण देतो.